आता तुमच्यासमोर सादर होणार आहे एक असं पथनाट्य ज्या पथनाट्यातून तुम्हाला अवयवदानाचा संदेश दिला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे अवयवदानाचे धडे फक्त पुस्तकातच वाचायचे नसतात, तर ते जीवनात आत्मसात करायचे असतात. म्हणून नवी मुंबईतील पथनाट्य संच तुमच्यासमोर सादर करीत आहे पथनाट्य निर्णय तुमचा जीवन अनेकांचे. नवी मुंबई म्युझिक आणि ड्रामा सर्कल आयोजित निर्णय तुमचा जीवन अनेकांचे. लेखक वासंती भगत आणि दिग्दर्शन ते सुद्धा वासंती भगत. इथे कलाकार असतील पियुष डांगळे, महेश शेळके, अनिता आनंद, जतीन पाटील, विनय इरशेट्टी, गौरव तिवारी, साहित्य दुबे. जोरात टाळ्यांच्या कडकडाट आपल्याला स्वागत करायचंय. निर्णय तुमचा जीवन अनेकांचे. Do you have any idea what exactly is the seminar about? Something about organs and all. I heard somebody. अरे पर ऑफिस टाइम में कौन सेमिनार रखता है? Actually, सुबह सुबह. चलो let's see. मैम, by the way, वो presentation का क्या हुआ? It will be ready tomorrow, 12:30. Tomorrow. होगा ना लेकिन पक्का. हाँ, it will be done. And what about the annual report? हेलो एवरीवन एंड गुड मॉर्निंग. Good morning. मॉर्निंग. पहले तो आप सबका थैंक यू कि आप लोग अपना इतना कीमती समय निकाल कर यहाँ पर आए. आई एम रियली ग्लैड. तो आज हम यहाँ एक बहुत ही महत्वपूर्ण विषय पर चर्चा करने के लिए आए, विच इज ऑर्गन डोनेशन. सो बिफोर आई प्रोसीड, आई जस्ट वांटेड टू नो फ्रॉम यू ऑल कि आप लोग ऑर्गन डोनेशन के बारे में क्या जानते हैं. अपने शरीर का कोई अंग दान कर देना, ऐसा सुना है. जी बिल्कुल सही कहा आपने. हमारे शरीर का अंग किसी ऐसे व्यक्ति को दान करना जिससे उसका जीवन बचाया जा सके. सर, कुछ लोगों को लगता है जीते जी शरीर से अंग निकाल लिए जाते हैं. क्या ये सच है? वेल यहाँ पर आप पूरी तरह गलत नहीं है, क्योंकि ऑर्गन डोनेशन में कई ऑर्गन ऐसे हैं जो जिंदा रहने पर डोनेट किए जाते हैं, तो कई ऑर्गन ऐसे हैं जो मृत्यु के बाद डोनेट किए जाते हैं. ऑर्गन डोनेशन एक ऐसी सोशल सर्विस है जो हमें हमारे मृत्यु के बाद भी समाज के लिए बहुत यूजफुल बनाती है. मगर मुझे लगता है हमारे देश में ऑर्गन डोनेशन बहुत कम होता होगा, क्योंकि हम जैसे नौजवानों को ये जानकारी आज मिल रही है. बिल्कुल. वेल इस बात का मुझे बहुत अफसोस है, क्योंकि हर साल हजारों लोग ऑर्गन्स की कमी होने के कारण अपनी जान गंवा देते हैं. बहुत सारे जरूरतमंद लोग हैं जिन्हें आंखें, फेफड़े, गुर्दे, यकृत, इन सभी ऑर्गन्स की आवश्यकता होती है, पर सही समय पर डोनर नहीं मिलने के कारण उनकी मृत्यु हो जाती है. इसीलिए हम सबको एक साथ आना होगा. वी ऑल हैव टू कम टुगेदर. हमें लोगों को शिक्षित करना होगा, तब जाकर हम कहीं एक जिंदगी बचा पाएंगे. ऑर्गन डोनेशन सिर्फ एक मेडिकल प्रोसेस नहीं है, ये हमारे द्वारा की जाने वाली मानवता की सर्वोच्च सेवा है. आप ऑर्गन डोनेशन, आप बस कल्पना कीजिए, ऑर्गन डोनेशन के बाद कोई मां अपने बच्चे को दोबारा देख पाएगी, कोई किसी युवा को एक नया जीवन मिल सकेगा, किसी परिवार को फिर से जीने का आशा और आधार मिल सकेगा. सर, ऑर्गन डोनेशन का प्रोसीजर क्या है? वेल जेंटलमैन, आई गेस यू हैव मेड योर माइंड. गुड डिसीजन. वेल तालियां हो जाएंगे लिए पहले तो. ऑर्गन डोनेशन के लिए आपको सिर्फ एक कंसेंट फॉर्म भरना होता है, और अंत में यही कंसेंट फॉर्म आपके रजिस्ट्रेशन पर्पस के लिए यूज किया जाता है. ये तो काफी सरल है. यस. देखिए, हम अपने जीवन में बहुत कुछ हासिल करते हैं, नाम, रुतबा, पैसा, शोहरत, पर क्या हमें संतुष्टि मिलती है? नहीं, क्योंकि असली संतुष्टि दान करने में होती है. देखिए, अब हमारे इस दुनिया से जाने के बाद भी कोई हमारे जरिए इस दुनिया को दोबारा देख सकेगा. किसी जरूरतमंद आदमी को एक नया हृदय मिल सकेगा, किसी छोटे से बच्चे को अपने माता पिता के साथ फिर से जीने का एक नया अवसर मिल जाएगा. असली संतुष्टि इसमें होती है. तो आइए हम सब मिलकर एक संकल्प लेते हैं, हमारे मृत्यु के बाद भी किसी को जीवन देने का संकल्प. ऑर्गन डोनेशन से हम इस समाज, देश और पूरे मानवता को एक बहुत बड़ा योगदान दे रहे हैं, और हमारे इस एक योगदान से अनेक जीवन बचाए जा सकते हैं. थैंक यू. थैंक यू.
घरच्यांना सगळी माहिती सांगणार आहे. आई, बाबा, जरा बाहेर येता का? तुम्हाला काहीतरी महत्वाची माहिती सांगायची आहे. पियुष, अरे कसली गडबड आहे तुझी? आणि आम्हाला काय सांगायचंय तुला? अहो बाबा, बसा तरी आधी प्लीज. आई बस ना प्लीज. ठीक आहे. अरे दादा, काय झालं? अरे तू पण घरी आज. चल ऐक नीट. बाबा, आज आमच्या ऑफिसमध्ये एक अवयवदानाबद्दल सेमिनार झाला आणि ते ऐकून मी ठरवले की आपण सगळ्यांनी पण अवयवदान करायचं. छे, अरे काय कसले सेमिनार होतात तुमच्या ऑफिसमध्ये हा? बाळा, हे सगळं वेडेपणाचं कारण आहे, बाकी काहीही नाही. पण आजोबा, तुम्ही हे पण तर विचार करा की यामुळे किती लोकांचं आयुष्य वाचू शकतं. हे बघ, हे शरीर आपल्याला देवाने दिलंय, त्यामुळे त्यात कसलीही छेडछाड करायची नाही, अगदी जिवंतपणे आणि मृत्यूनंतर सुद्धा. कळलं का? आजोबा, अवयवांच्या अभावामुळे कित्येक लोक मृत्यू पावतात. जर प्रत्येकाने थोडा विचार केला तर किती जीव वाचू शकतील. अगदी खरंय. आपण आयुष्यात खूप काही मिळवतो, पैसा, पद, मान, सन्मान. पण मृत्यूनंतर आपण काय देऊ शकतो? अवयवदान. अवयवदान म्हणजे मृत्यूनंतरही एखाद्याला जीवन देणं. हो बाबा. आजोबा, तुम्हीच कल्पना करा ना, आपल्या मृत्यूनंतर आपल्यामुळे एखाद्याला पुन्हा दृष्टी मिळेल, एखाद्या मुलाला पुन्हा श्वास घेता येईल. हे किती मोठं समाधान आहे. अरे हे लोक बोलतील की अवयदान केल्यामुळे आत्म्याला शांती मिळते, पण हा निव्वळ अंधश्रद्धा आहे, बाकी काही नाही. ही अंधश्रद्धा नाही आजोबा, ही श्रद्धा आहे. मी कॉलेजमध्ये ऐकलंय की अवयदानामुळे लोकांना पुन्हा नीट जगता येतं. अरे पण बाळा, त्याने आत्म्याला शांती मिळते का? आजोबा, आत्म्याला शांती दानानेच मिळते, मग अवयदान का नाही? बाबा, तुम्हीच आम्हाला शिकवलंय की माणसाने नेहमी मदत करावी आणि मग हे मदत का नाही? हो बाबा, दान हीच खरी आपली संस्कृती आहे. आपण नेहमीच अन्नदान, वस्त्रदान, अहो रक्तदान सुद्धा केलंय, मग अवयवदान का नाही? अगदी बरोबर बोललात बाबा. आणि या दानामुळे आपण पुन्हा 8 लोकांना जीवन दान देऊ शकतो. म्हणजे रे पियुष, म्हणजे आई, एक व्यक्ती मृत्यूनंतर आपल्या शरीराचे 8 अवयव दान करू शकते. वा, म्हणजे आपल्या मृत्यूनंतरही आपण 8 कुटुंबांना आनंद देऊ शकतो. हो. अरे पण आपली परंपरा काय सांगते तेही समजून घ्या. आजोबा, परंपरा आपल्याला दान, करुणा, मदत हे सगळे शिकवतेस ना. मग अवयवदान हेच खरं दान नाही का? बरोबर बोललास. मी एक आई म्हणून विचार करते, जर माझ्या मुलाला एखाद्या दात्यामुळे पुन्हा श्वास घेता आला तर त्या दात्याचं ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. हो का? पण सुनबाई, लोक असंच म्हणतील ना की मृत शरीर कापलं म्हणून. पण लोकांचं बोलणं आपल्याला थांबवता येत नाही आजोबा. हो बाबा, आपल्या एका निर्णयाने जर एखादी आई, एखादं मूल आपल्या आईला पुन्हा आई म्हणू शकलं तर तो निर्णय किती महत्वाचा ठरेल. आणि ते बोलणं त्या आईला किती आनंद देऊन जाईल. हो ना बाबा, तुम्हीच शिकवलं की आयुष्यात माणसाने दान करावे, हो की नाही? अवयवदान आणि देहदान हीच खरी काळाची गरज आहे. हो, आणि याची प्रक्रिया पण खूप सोपी आहे. अरे पण बाळा, मृत शरीर कापलं असं लोक बोलतील, त्याचं काय? तसं नाही आजोबा. देहदानात देहाचं वैद्यकीय अभ्यासासाठी उपयोग झाल्यानंतर त्या देहावर अत्यंत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले जातात. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला ही भीती तेवढीच आहे रे. म्हणूनच तर आपण हा संवाद करतोय. भीती कमी झाली की दानाचं खरं महत्व कळतं. कदाचित हीच भीती चुकीच्या समजुतीतून येत असेल. अहो आजोबा, तुम्ही होकार दिलात ना तर तुमच्या आणि आमच्या पिढ्यांमधलं विचारांचं अंतर खरंच कमी होईल. ठीक आहे, हा पण मी लगेच होकार देणार नाही. हा, मला थोडा वेळ द्या विचार करायला. हो, विचार करा बाबा, पण एक लक्षात ठेवा, दान हीच आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती पुढच्या पिढ्यांना शिकवायची आहे. तुम्हाला विचार करायला वेळ देतो आम्ही. मग आपण सगळे मिळून फॉर्म भरूयात. अरे, मी ऑफिसमध्ये सगळ्यात पहिले उद्या जाऊन फॉर्मच भरणार आहे. ठीक आहे, तुम्ही फॉर्म भरा, पण आधी एक काम करा. काय?
कुटुंब प्रमुख या नात्याने तुम्ही सर्वात आधी माझा फॉर्म भरा. तसंही तुमच्या आधी मीच जाणार आहे. काय बोलताय बाबा तुम्ही? काय बाबा काहीतरी बर ठरलं तर मग निर्णय तुमचा, जीवन अनेकाचे. धन्यवाद टीम. अर्थात ज्यांनी ही स्किट सादर केली, नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कल वाशी ही संस्था 1975 साली स्थापन झाली असून भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्यकलेत गोडी निर्माण करणे व या कलेचा रसिकांना परिचय करून देऊन अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी ही नेहमी सज्ज असते. अर्थात ज्यांच्या लेखणीतून हे नाटक सादर झालं अशा आदरणीय वासंती मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे आणि त्यांच्यासोबत जी टीम ही कलाकृती सादर करण्यासाठी उपस्थित होती त्यांचा सुद्धा सन्मान आपण ह्या मंचावर करत आहोत. आदरणीय प्राचार्य प्रताप महाडिक सर यांना विनंती करण्यात येत आहे या टीमचा त्यांनी हा सन्मान सोहळा सत्कार करावा. आदरणीय प्रताप महाडिक सर आणि वासंती मॅम आणि ही संपूर्ण टीम. त्यासोबत थोरात सरांना सुद्धा विनंती आहे, प्रशांत थोरात सरांना, की त्यांनी या टीमचा सन्मान सोहळा करायचा आहे. आदरणीय प्रशांत थोरात सर, आदरणीय प्रताप महाडिक सर. धन्यवाद टीम.